नमस्कार मंडळी, जर तुम्ही अशा पद्धतीने मिक्स डाळीची खिचडी केली ना तर तुम्ही या कडाक्याच्या थंडीत ना रोज म्हटलं तरी अशा पद्धतीने खिचडी करून खाणार। तर इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे 1 कप, तूर डाळ अर्धा कप आणि मूग डाळ त्याच्यापेक्षा कमी, मसूर डाळ त्याच्यापेक्षा कमी घेतला आहे। चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि धुवून चांगलं घ्यायचं 4 ते 5 वेळा आणि 15 ते 20 मिनिट ते भिजायला ठेवून द्यायचं। कुकर घेतला, त्यात जिरी मोहरी तूप टाकलं आणि मिरच्या टाकून, कांदा टाकून, टोमॅटो टाकून चांगलं परतवून घेतलं, मीठ टाकून घेतलं, धने पावडर टाकली, नंतर लाल मिरची पावडर टाकली, मिक्स करून घेतलं, हळद राहिली होती ती टाकून घेतली आणि नंतर जे आपलं भिजलेलं डाळ तांदूळ आहे ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आणि ह्याच्यात 5 ते 6 कप एवढं पाणी टाकून घ्यायचं। शेंगदाणे टाकून घेतले, गरम मसाला टाकून घेतला, मी कसुरी मेथी टाकली, बारीक गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। एकदम छान अशी खिचडी बनते ही। तर तुम्ही बघू शकता। नंतर तडका करण्यासाठी इथं मी तूप घेतलं, त्याच्यात लसूण टाकला, मिरच्या आणि काजू टाकून तडका दिला। दुसरा तडका मी कढीपत्ता आणि लाल मिरची पावडरचा केला होता, तोही टाकून घेतला। एकदम छान अशी आपली खिचडी तयार आहे।